नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बोलायचं आहे ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल. नारायण राणे यांचं व्यक्तिमत्व सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ते अतिशय आक्रमक असे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवरती आणि विशेषतः उद्धव ठाकरे सरकारवर सध्या ते जबरदस्त हल्ला चढवत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यापूर्वी देखील सातत्याने उद्धवजीच हेच त्यांच्या टार्गेटवरती असायचे. कुठलीही पत्रकार परिषद नारायण राणेंची कुठल्याही विषयावरची असो, उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय ती कधी पूर्ण झालेली नाही आणि मला वाटतं होणारही नाही. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की शिवसेनेचं जे शिवसंपर्क अभियान सध्या सुरू आहे आणि ते अधिक गतिमान होणार आहे. ते शिवसंपर्क अभियान म्हणजे शिव्या संपर्क अभियान आहे. म्हणजे सातत्याने केवळ शिव्या दिल्या जात आहेत भाजपला, याच्या पलीकडे काहीही होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरं त्याने असं विधान केलं की उद्धव ठाकरे 10 वर्ष जरी मुख्यमंत्री म्हणून राहिले तरी देखील माझ्या 8-8.5 महिन्यांच्या कालावधीत मी जे करून दाखवलं त्याची बरोबरी ते करू शकणार नाही. नारायण राणे यांना हा आत्मविश्वास, हा गर्व कुठून येतो? हे सगळं इतका कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स असावा माणसात, पण येतो कुठून? पण नारायण राणेंचं ते व्यक्तिमत्व आहे. आता नारायण राणे यांचं म्हणणं असं आहे की उद्धव ठाकरे यांच्यामध्ये प्रशासकीय कौशल्य नाही, नेतृत्व गुण नाही, ते घरी बसलेले आहेत, ते अकार्यक्षम आहेत, ते नाकाम आहेत, त्यांना काहीही कुठल्याही विषयातलं कळत नाही. ना बजेट मधलं कळतं, राजकोषीय तूट म्हणजे वित्तीय तूट म्हणजे काय त्यांना कळत नाही, विकास दर वाढवायचा म्हणजे काय तेही कळत नाही. मला असं वाटतं की नारायण राणेंचं मत आहे की ते शाळेतच गेलेले नाही, कॉलेजमध्ये गेलेले नाही किंवा गेले असले तरी त्यांना काहीही कुठल्याही विषयातलं कळत. आता मला सांगा की बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल नारायणराव एवढा आदर व्यक्त करतात. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एवढा जर आदर व्यक्त करत असतील एक पालक म्हणून, तरी काहीतरी संस्कार केले असतील उद्धवजींवरती, काहीतरी त्यांना घडवण्याचा प्रयत्न केला असेल आणि उद्धवजींचं नेतृत्व हे यशस्वी झाले असं स्वतः बाळासाहेब ठाकरेही म्हणाले होते. ते चांगलं काम करतात असंही म्हणाले होते आणि त्यांनी महत्वाची जबाबदारी दिली, आपला वारस म्हणून नेमलं. मग बाळासाहेब ठाकरे यांच्यावरचीच ही टीका आहे का? उद्धवजींवरची टीका करता करता हे बाळासाहेब ठाकरेंचं हे सिलेक्शन आहे. उद्धव ठाकरे त्यांनी त्यांना राजकारणात आणलं, त्यांना जबाबदाऱ्या दिल्या मोठ्या, त्यांचं कौतुकही केलं. मग बाळासाहेब ठाकरेंबद्दल जर आदर व्यक्त करत राहणे तर ही टीका करून अप्रत्यक्षपणे ते बाळासाहेबांवरतीच टीका करतात असं माझं म्हणणं. नारायण रावांनी याच्यावरती अवश्य विचार करा असं वक्तव्य करण्यापूर्वी. म्हणजे उद्धवजींवरती अवश्य टीका करावी. उद्धवजी सर्व गुण संपन्न आहेत असं माझं बिलकुल म्हणणं नाही. ठाकरे सरकारने अनेक चुका केल्या आहेत आणि त्या चुका दाखवून देणं हे राणे यांचं, देवेंद्रजींचं सगळ्यांचंच काम. पण राणे जेव्हा म्हणतात की माझी आणि त्यांची बरोबरीच होऊ शकत नाही, तर मला थोडासा आरसा दाखवणं हे क्रमप्राप्त. राणे साहेबांनी न रागवता मी जे काही बोलतो आहे किंवा त्यांचे जे समर्थक आहेत त्यांनी मी जे काही बोलतोय ते ऐकून घ्यावं आणि त्याला अवश्य उत्तर द्या. आता बघा, राणे यांनी असं सांगितलं की पेट्रोल डिझेल कर मोदीजींनी कमी केला, तुम्ही कमी केला का? आता मोदीजींनी जो पेट्रोल डिझेल कर कमी केला तो उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यातल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती केला. त्याच्या अगोदर ते असं म्हणत होते की पेट्रोल डिझेलच्या किमती या आमच्या कक्षेमध्ये नाहीये. पण त्यांनी हे कमी केलं आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला माहिती की त्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर कशा प्रकारे दरवाढ होत गेली हेही आपल्याला माहिती. पण केंद्र सरकारकडे जास्त साधन संपत्ती आहे हे आपण लक्षात घेतलं. केंद्र सरकारने गेले अनेक वर्षामध्ये जवळजवळ 25 ते 30 लाख कोटी रुपये हे पेट्रोल डिझेल करातनं गोळा केलेले आहे. हा एक भाग. आणि दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्र सरकार या कोविडच्या काळामध्ये
अतिशय प्रतिकूल काळाचा सामना करत होता, कारण कोविडचं संकट महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आले. त्यामुळे महाराष्ट्राला आता पेट्रोल डिझेल कर हा जर आपण कमी केला, तर मग महाराष्ट्र सरकारकडनं, महाविकास आघाडी सरकारकडनं लोकांना जास्त अपेक्षा ठेवता येणार नाही. मग त्यांनी हे करावं, आमच्यासाठी ते करावं. जर पैसेच नसले खजिन्यामध्ये, तर महाराष्ट्र सरकारने संसार कसा आपला करावा, लोकांच्या अपेक्षा कशा पुरा करावा हा प्रश्न. मग एकीकडे तुम्ही म्हणाल की हा कर कमी करा तुम्ही, आणि कर कमी केल्यानंतर, उत्पन्न कमी केल्यानंतर काही योजना स्थगित केल्या महाराष्ट्र सरकार, तर पुन्हा तुम्ही म्हणणार, विरोधी पक्ष नारायण राणे म्हणणार की बघा, गरिबांसाठी हे केलं नाही, त्यांच्यासाठी हे केलं नाही, कोकणसाठी हे केलं नाही, असं म्हणणार. हाही भाग आहे, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी असं सांगितलं की हे सरकार जे ठाकरे सरकार ते जून महिन्यामध्ये जाणार. मला वाटतं की दर महिन्याला त्यांना अशी सवय आहे की पुढच्या महिन्यात जाणार आहे, 3 महिन्यानंतर जाणार आहे. हे सरकार नष्ट होणार आहे, भस्मसात होणार आहे, असं ते सातत्याने म्हणतायत. ती घटिका केव्हा येणार आहे ती वेळ? आता लोक वाट पाहून थंकले, कारण राण्यांवरती लोकांचा विश्वास आहे. राणे हे चांगले ज्योतिषी आहे. पण सातत्याने जर भाकीत अयशस्वी ठरलं, म्हणजे भाकीत खरं ठरलं नाही, तर मग लोक ते ज्योतिषाकडेच जात नाही. राणे साहेबांबद्दल लोकांना असा अनुभव येऊ नये, लोक लोक त्यांच्याकडे जात राहावेत, यासाठी मी म्हणतोय की राणे यांनी आता जून मध्ये जर भविष्य व्यक्त केलं असेल की असं हे जाणार, तर गेलं पाहिजे महाविकास आघाडी सरकार. नाही तर पुन्हा नवीन तारीख ते देतील, हा एक भाग. दुसरी गोष्ट म्हणजे राणे साहेबांना नोटीस दिली होती त्यांच्या बंगल्यावर, आदिश बंगला. बातम्या दिल्या होत्या टीव्ही चॅनलने की हा हातोडा पडणार, पाडून टाकणार तो बंगला, तो बेकायदेशीर सगळं आहे त्याच्यात. तसं काही घडलं नाही. कोर्टापर्यंत प्रकरण जात राहिलं, मग नोटीस मागे घेतली गेली. म्हणजे राणे आणि ठाकरे सरकार किंवा राणे आणि मुंबई महानगरपालिका ज्या शिवसेनेच्या हातात आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी तडजोड झाली. आता ही तडजोड कशी झाली, का झाली, हे माहिती नाही, कळायला मार्ग नाही. पण या व्हिडिओचा आहे की नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून यांची तुलना करण्याची नाही, मला फॅक्ट्स ठेवायचे आहेत पुढे. आता राणे जरी म्हणत असतील की उद्धव ठाकरे सरकार सकाळपासून पैसेच खात आहोत, फक्त वसुली करत, पण मी नारायण राणेंच्या बद्दल तसं म्हणणार नाही. नारायण राणे मुख्यमंत्री होण्यापूर्वी, म्हणजे अगदी कमी वर्षामध्ये, 12-14 वर्षामध्ये ते नगरसेवक पदापासून मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांनी प्रवास केला. इतकं नेत्रदीपक यश हे नारायण राणे यांच्या कोणत्या गुणामुळे इतका त्यांना यश मिळालं मला माहिती. कारण बीएसटीच्या कमिटीचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलं. त्यावेळी बेस्टचा कारभार कसा होता आणि आता कसा होता याची जर तुलना केली, तर मी असं म्हणेन की बीएसटीचा कारभार आता सुधारलेला आहे. आणि नारायण राणे तर या कमिटीचं अध्यक्षपद त्यांच्याकडे नाही, शिवसेनेच्या हातात सगळा कारभार. बीएसटीच्या उत्तम उत्तम गाड्या आणलेल्या आहेत, वातानुकूलित गाड्या आहेत, आणि अतिशय स्वस्तामध्ये बीएसटीचा प्रवास, आरामदायी प्रवास लोक करतायत. आणि शिवसेनेच्या हाताखाली असलेल्या, कक्षेत असलेल्या, अधिकारात असलेल्या बेस्ट प्रशासनाला स्वस्त आणि चांगली सेवा दिल्याबद्दल लोक दुवा देत आहेत. हा एक भाग. आता नारायण राणे मुख्यमंत्री झाले, त्याच्या अगोदर कोकणामधला पहिला मुख्यमंत्री कोण? मनोहर जोशी. मनोहर जोशींच्या विरुद्ध अनेक कागाळ्या करण्यात आल्या. त्यानंतर जेव्हा महसूल मंत्री होते नारायण राणे, ते महसूल मंत्री असताना काही भूखंडांची प्रकरण गाजलेली होती, काही भूखंडांचे व्यवहार गाजले होते, आरोपही होत होते, बातम्या येत होते त्याच्या. पण तो भाग सोडून द्या, कारण नारायण राणे हे तर स्वच्छ चारित्र्याचे मुख्यमंत्री होते. स्वच्छ कारभार त्यांनी केला, असं सगळ्यांचं मत आहे. असू शकतं सगळ्यांचं, त्यामुळे त्यांच्याबद्दल काही आरोप करायचा तो भाग विसरून बघ. बीएसटी मध्ये नारायण राणे जेव्हा बेस्ट कमिटीचे अध्यक्ष होते, तेव्हा काय काय झालं हेही आपण विसरून बघ. नारायण राणे मुख्यमंत्री झाले त्याच्या अगोदर त्यांनी सातत्याने सांगितलं, असा प्रचार सुरू केला होता त्यांच्या जवळच्यांनी, की मराठा मुख्यमंत्री पाहिजे. कोकणातला पहिला मुख्यमंत्री मनोहर जोशी नव्हे, त्याच्या अगोदर मी चुकून म्हटलं मनोहर जोशी, शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री कोकणातला मनोहर जोशी, हे कोकणातले.
पण त्याच्या अगोदर काँग्रेसने अंतुल्यांना मुख्यमंत्री केलं होतं कोकणातले. आणि नंतर तिसरे नारायण राणे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी काहीही केलं नाही, असं ते ज्या थाटात उद्धव ठाकरेंबद्दल बोलतात तसं मी म्हणणार नाही. नारायण राणे यांनी सातत्याने बाळासाहेबांच्या मागे लागून लागून मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि आजही ते बाळासाहेबांबद्दल अतिशय भरभरून बोलतात, कधी कधी गहिवरतात सुद्धा. पण बाळासाहेबांना जेव्हा नारायण राणे बाहेर पडले शिवसेनेत, त्यावेळी त्यानंतर बाळासाहेबांनी नारायण राणेंबद्दल अतिशय कडक शब्दामध्ये टीका केली होती. त्यांचा उल्लेख कोणत्या शब्दात केला होता, त्यांची लायकी काढली होती अक्षरशः. म्हणजे ते अपात्र आहेत, ते कशा पद्धतीने बोलतात, त्यांना हिंदी इंग्रजी कितपत येतं, हे सगळ्या गोष्टी बाळासाहेबांनी जाहीर सभेमध्ये थोडक्यामध्ये त्यांचा उद्धार केला. तरी देखील बाळासाहेबांबद्दल नारायण राणे आदर व्यक्त करतात ही चांगली गोष्ट. पण बाळासाहेबांच्या त्यांच्याबद्दलच्या भावना कशा होत्या ते पण सांग. आणि नारायण राणे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी काय केलं, कोकणामध्ये म्हणजे विशेषतः सिंधुदुर्गमध्ये वगैरे रस्ते करायला सुरुवात केली. ते काम त्यांनी केलं. ते दुग्ध विकास मंत्री सुद्धा होते तेव्हाही त्यांनी कोकणातल्या लोकांना नोकऱ्या दिल्या, तरुणांना नोकऱ्या दिल्या, गरिबांना नोकऱ्या दिल्या, हेही मी मान्य. बजेट बद्दल जेव्हा ते विरोधी पक्ष नेते होते तेव्हा विधानसभेमध्ये अभ्यास करून त्यांनी चांगले बोलायचे. असा अशा अनेकांचा अनुभव, अनेकांचं मत आहे. विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून नारायण राणे यांची कामगिरी चांगली होती. बजेट बद्दल त्यांना रस असायचा, त्याबद्दल ते अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित करायचे, हेही मी सांगतो नारायण राणेंबद्दल. मी ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचा उल्लेख ठळकपणे होतो. त्यांनी काय केलं मंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून, तर जिजामाता आधार विमा योजना दिली, सुरू केली. आणि म्हणजे महिला आहे कुटुंबांना 25,000 रुपये देण्याची व्यवस्था आहे. तिथे ज्या कुटुंबाचा एक आधारस्तंभ तुटलेला होता. दुसरी गोष्ट की बेघर ज्यांना घर नाही त्यांना घरासाठी 10,000 रुपये देण्याची व्यवस्था आहे. तिसरी गोष्ट काय केली की बळीराजा संरक्षण विमा योजना सुरू केली. हे त्यांच्या काळामध्ये झालेले हे महत्वाचे निर्णय आणि सगळ्यात महत्वाचे निर्णय जे आहेत ते मी म्हणेन की झुणका भाकर योजना त्यांनी बंद केली, जी बाळासाहेब ठाकरे यांची लाडकी योजना होती. आणि झुणका भाकर योजना, मी ज्या वर्तमानपत्रात एक काम करत होतो त्या वर्तमानपत्राने आम्ही एक मालिकाच प्रसिद्ध केली की झुणका भाकर योजना चांगली आहे, गरिबांना स्वस्तामध्ये जेवण देण्याची. परंतु त्या झुणका भाकर केंद्राच्या नावाने ही आज जागा हडप करण्यात येत आहेत आणि त्या जागा कधी कुठल्या परप्रांतीयांना भाड्याने द्यायच्या त्या, आणि प्रत्यक्षामध्ये गरिबांना जेवण द्यायचं नाही किंवा निम्न दर्जाचं जेवण द्यायचं, अशा अनेक तक्रारी त्याच्याबद्दल. माझं असं म्हणणं होतं की बाळासाहेबांनी प्रतिष्ठेची केलेली ही योजना, ती योजना तुम्ही बंद का केली? त्या योजनेमध्ये जर दुरुस्ती करायला पाहिजे होती. त्यामध्ये ज्या बोगस आणि बदमाश लोकांनी त्या योजनेचा दुरुपयोग केला होता, गरिबांना बकवास अन्न द्यायचं, जागा हडप करायचे, हे सगळं थांबवणं तुमच्या हातात होतं. तुम्ही बंद काय हा भाग आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे सरकारी जे निवृत्तीचं जे वय आहे त्याच्यामध्ये त्यांनी सरकारी निवृत्ती वय जे 60 होतं ते 58 वर. याचा हेतू काय होता? अर्थातच की नवीन लोकांना नोकऱ्या मिळाव्यात, त्यामुळे हा त्याच्यामागचा उद्देश होता. तो उद्देश चांगला होता आणि हे सुद्धा त्यांनी केलं. दुसरी गोष्ट म्हणजे उशिरा जे येतात कर्मचारी आणि विशेषतः अधिकारी सुद्धा, ते ऑफिस 1-1.5 तास उशिरा यायचं, हे चालणार नाही असं नारायण राणेंनी निर्णय घेतला, कडक निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला. ही चांगली गोष्ट त्यांनी केली. राणे साहेबांना 8-8.5 महिने मिळाले, त्यामध्ये परत आचारसंहिता लागू झाली आणि 6 महिन्यातच, म्हणजे 6 महिन्यानंतर कुठलाही निर्णय घेता येत नव्हता. केवळ 6 महिने किंवा 8.5 महिने त्यांचा कार्यकाळ आहे. आता उद्धव ठाकरे यांना तर जास्त काळ, 2.5 वर्ष आले मुख्यमंत्री.
हे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा अनुभव म्हणून तरी जास्त आहे असं नारायण रावांना मान्य करायला लागेल. हे तर मान्य आहे ना. एका बाबतीत उद्धव ठाकरे तुम्हाला सरस ठरले. मग तुम्ही म्हणा की दगाबाजी करून दगा फटका करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. मग एकनाथ शिंदेबद्दल भरभरून बोलायला लागलेत आता काही लोक, हेही आपण बघतो. एकनाथ शिंदे यांना जरा थोडस त्यांना काय म्हणतात, अशा काड्या करायच्या की एकनाथ शिंदे यांनी काही बंडखोरी करावी, पण एकनाथ शिंदे त्याला बदलेले नाही. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतच राहिले, निष्ठावंत शिवसैनिक या पद्धतीने शिवसेनेमध्येच राहिले. मग त्यांच्याबद्दल कोणी किती प्रेम व्यक्त करू, त्यामध्ये कोणी असो, मी नारायण राणेच आहेत असं म्हणत नाही. मी अनेकांना असं वाटतंय की एकनाथ शिंदे यांनी बंद करून भाजपमध्ये यावं, हे सरकार पाडून टाकावं, पण तसं काही होत नाहीये. एकनाथ शिंदे हे शिवसेनेत राहिले एवढंच नव्हे तर आता जे उद्धवजींची भाषण सभा झाली, त्या सभेमध्ये एकनाथ शिंदे यांना भाषण करण्याची संधी दिली आणि त्यांनी अनेक कामं सांगितली की आम्ही काय केलं. आता मी आपल्याला सांगितलं की राणे साहेबांनी काय काय केलं ते सांगितलं. याच्या पलीकडे राणेंनी काही करून दाखवलं. मी आठवतो की राणेंनी मुख्यमंत्री म्हणून अशी नेत्रदीपक काय कामगिरी केली जी कोणी कधीही केली नाही. त्यांची तुलनाच कोणाशी होऊ शकत, विशेषतः उद्धव ठाकरे. तर मला तर काही दिसलं. कोणी हा शोध लावला, कोणी संशोधन करून असं सांगितलं की हे राणे साहेबांनीच केलं, कोणीही केलेलं नाही, तर मी त्याला माने. म्हणजे मला असं म्हणते की फॅक्ट्स आपण पुढे मांडल्या, त्याच्या पलीकडे मला काही दुसरं वाटत. आता राणे साहेबांबद्दल देवेंद्र फडणवीस विधानसभेत काय काय म्हणाले होते जेव्हा राणे साहेब काँग्रेसमध्ये होते, काय काय आरोप कुंडलीच मांडली होती विधानसभेत त्यांनी. याची पुन्हा पुन्हा आठवण करून देण्याची गरज नाही. आता राणे भाजपमध्ये आहे आणि राणेंनी जर तुलना केली असते की देवेंद्रजींची कामगिरी आणि उद्धवजींची कामगिरी, स्वतःबद्दल बोलणं कोणी करत नाही असं की मीच मोठा आहे, मीच मोठा आहे असं कोणी करत नाही. दुसऱ्यांनी सांगितलं पाहिजे. पण ठीक आहे, नवीन परंपरा काही महाराष्ट्र सुरू असते तर आपण त्याचाही आदर करूया. पण देवेंद्रजींनी ना 5 वर्ष मिळाली आणि देवेंद्रजींनी सुद्धा काही कामं केली. भाजपनी सुद्धा महाराष्ट्रात काही चांगली कामं केली असं मी ठामपणे सांगतो. सगळं वाईट केलं नाही. त्यांची आणि उद्धवजींची तुलना करता आली की यांनी हे समृद्धी महामार्ग केला, त्यांनी मेट्रोचा विस्तार केला, मोनोचा विस्तार केला, विशेषतः मेट्रोचा विस्तार केला. अशा अनेक गोष्टी सांगता आल्या असत्या, पण त्या सांगण्यात आल्या. आता मी असं म्हणेन की उद्धव ठाकरे यांनी काहीच केलं नाही असं जर म्हणायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरे यांनी काय. मी यापूर्वी सांगितलेलं आहे की महाविकास आघाडी सरकारचा विकास दर, जीडीपीची वाढ ही राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जास्त आहे. भारताची जीडीपी वाढ जेव्हा 8.9% होती तेव्हा महाराष्ट्राची महाविकास आघाडी सरकारने, ते कर्तृत्व अजितदादांचे सगळ्यांच आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये, आणि उद्धव ठाकरेंचं सुद्धा ठळकपणे हे कर्तृत्व आहे असं म्हणायचं. 12.1% वाढ झाली. मग तुम्ही यांनी काहीच केलं नाही असं कसं म्हणू शकता? हा एक भाग. दुसरं म्हणजे असं विचारण्यात आलं, राणेसाहेब म्हणाले की यांनी काय रोजगार, काय किती रोजगार दिलेला आहे. आता मी तुम्हाला सांगतो याच्याबद्दलची. कौशल्य आणि उद्योजकता विभाग आहे आपल्या महाराष्ट्र सरकारचा. त्यांनी IIT मधनं तरुणींना औद्योगिक प्रशिक्षण कसं दिलं बघा. 1.5 लाख व्यक्तींना व्यावसायिक अभ्यासक्रमांचं प्रशिक्षण दिलं. जसे नवाब मलिक मंत्री आहेत त्यांच्याकडे, पण ते खातं आता प्रत्यक्षात दुसरे जण त्या खात्याची सूत्र हाती घेतलेली. 1.5 लाख पैकी 50% लाभधारक या महिला आहेत, त्यांना प्रशिक्षण दिलं. नंतर 7 लाखांवरती प्रशिक्षणार्थींना रोजगार मिळाला. कौशल्य विकास क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. याच पद्धतीने आठवड्यात सांगतो, निर्यात क्षेत्रामध्ये देशाच्या निर्यातीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर राज्य, सगळ्यात जास्त निर्यात महाराष्ट्रात नव्हती. आणि आता सुभाष देसाई जे उद्योग मंत्री, त्यांनी तर सांगितलंय की 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट, म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातलं वैशिष्ट्य लक्षात घेऊन तिथे कुठला प्रॉडक्ट आपण सिलेक्ट करायचा त्याच्यावरती बळ द्यायचा, त्याला वेगवेगळ्या
पायाभूत सुविधा मिळवून द्यायच्या, जेणेकरून त्याची निर्यात वाढेल. 36 जिल्ह्यामध्ये अशी 131 उत्पादनं निश्चित करण्यात आली आहे आणि त्या उत्पादनांची निर्यात जास्त व्हावी म्हणून जास्तीत जास्त सोयी सवलती त्यांना त्यांच्या उत्पादनासाठी, त्यांच्या निर्मितीसाठी, त्यांच्या विक्रीसाठी देता येतील याची काळजी महाविकास आघाडी सरकार, उद्धव ठाकरे घेत आहेत, सुभाष देसाई घेत आहेत, ते शिवसेनेचे आहेत. हे ठळकपणे सांगतोय, कारण काहीच केलं नाही याने असं सांगतात. म्हणून आता बघा की महाराष्ट्रानंतर म्हणजे कौशल्य विकास क्षेत्रामध्ये तामिळनाडूचा नंबर लागतो, गुजरातचा नाही. कौशल्य विकासावर सकल उत्पन्न मी सांगितलं आपलं काय, तर त्याच्यामध्ये कृषी क्षेत्र 4.4%, उद्योग क्षेत्र 11.9%, 11.9% औद्योगिक विकासाचा दर आहे होता आपला. लक्षणीय प्रमाणात प्रगती आहे. आणि सेवा क्षेत्राचा जो विकास दर आहे तो 13.5% महाराष्ट्र. आता 68 लाख हेक्टर क्षेत्र नव्याने सूक्ष्म सिंचनाखाली आले आपल्याकडे महाराष्ट्रात. आता झुणका भाकर योजना नारायण राणे साहेबांनी बंद केली, पण शिवभोजन थाळी जी आहे त्याचं वितरण 8 कोटी झालेले, 8 कोटी शिवभोजन थाळ्या देण्यात आलेल्या महाविकास आघाडी सरकारने, उद्धव ठाकरे यांनी, हे लक्षात घेतलं. नंतर हे सगळं मी संशोधन, माहिती मिळवून संशोधन करून मी सगळ्या जमा केलेल्या आहेत ही माहिती, आणि ही सांगतोय, कोणीही तुम्हाला सांगणार नाही. प्रेक्षक हो, तटस्थपणे विचार. हरित स्मार्ट औद्योगिक शहर म्हणून राज्यातील 4029 हेक्टर क्षेत्रात वसलेल्या औरंगाबाद औद्योगिक शहराचा विकास केला जात आहे आणि याला ओरिक असं नाव दिलेलं आहे. ओरिक. नंतर त्यामध्ये 5,500 कोटींची गुंतवणूक झालेली आहे ऑलरेडी. 6,000 लोकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत तिथे. काय झालं रोजगाराचं, काय झालं रोजगाराचं बघा ना. राणे साहेब, हा रोजगार तिथे तयार झाले. राज्यात 10,000 पेक्षा जास्त, जवळजवळ 10,500 पेक्षाही जास्त स्टार्टअप्स आहेत. स्टार्टअप्स मध्ये सुद्धा महाराष्ट्र नंबर 1 आहे राज्य, हे लक्षात घ्या. आणि स्टार्टअप साठी सुद्धा उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई यांनी, अजितदादांनी ते वाढावेत म्हणून खूप सवलती दिल्या आहेत, वेगळी योजना आखलेली आहे. जसं इलेक्ट्रिक व्हेकल्स साठी, पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक व्हेकल्स साठी, वाहनांसाठी वेगळं स्वतंत्र धोरण महाराष्ट्राने आखले. आता महाराष्ट्र सरकारने साहसी पर्यटन उपक्रम धोरण जाहीर केलाय, त्याला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. तर याचं पर्यटन क्षेत्राचं नेतृत्व कोण करतायत? आवडलं नसलं तरी सांगायला लागेल, काही जणांना आवडणार नाही. आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे यांच्यावरती बेलगाम पद्धतीने जे आरोप केले जात होते, त्या आदित्य ठाकरेने हे करून दाखवलं. दुसरी गोष्ट म्हणजे आदित्य ठाकरे यांना त्यांच्या नेतृत्वाचा प्रतिसाद, म्हणजे नेतृत्व गुणांना प्रतिसाद देताना स्कॉटलंड मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. आणि ज्याच्यामध्ये शहरांमध्ये नेट झिरो म्हणजे अतिशय कमीत कमी प्रदूषण व्हावं अशा प्रकारची धोरणं राबवण्याबाबत महाराष्ट्र सरकारने, महाविकास आघाडी सरकारने, आदित्य ठाकरे यांनी, जे पर्यावरण खात्याचे मंत्री आहेत, त्यांनी अनेक योजना आखल्या, अनेक प्रकारचा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. आदित्य ठाकरे खरंच अतिशय चांगलं काम करत आहेत. ते ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आहेत म्हणून नाही सांगत, स्वतंत्रपणे सांगतो. अतिशय सभ्य आणि सुसंस्कृतपणे ते वागतायत, काम करतायत आणि कुठल्याही राजकारणाच्या या आरोप प्रत्यारोपामध्ये सहभागी होत नाही. त्यांच्यावरती इतका विद्वेषी पद्धतीचा हल्ला झाला तरी सुद्धा त्यांनी आपला बॅलन्स, आपलं संतुलन, मानसिक संतुलन कुठे ढळू दिलं नाही, कुठेही ते संतापले नाहीत, हे लक्षात घेतलं. आता बघा, सर्वाधिक ज्याला म्हणतो की आयात करणारी 5 राज्ये, त्यातही महाराष्ट्र नंबर 1. आयात कशासाठी केली जाते? वेगवेगळ्या उत्पादनासाठी छोटे छोटे उत्पादन घटक, पार्ट्स लागतात, टेक्नॉलॉजी लागते. जेव्हा तुम्ही या गोष्टी आयात करता त्याचाच अर्थ असा आहे की तुम्ही उत्पादन क्षेत्रामध्ये, गुंतवणुकीमध्ये सुद्धा तुम्ही खूप पुढे आहात, निर्यातीत तुम्ही पुढे आहात. एखादी गोष्ट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काही भागच घ्यायचा नसेल, काही मॅन्युफॅक्चरच करायचं असेल, आयात कशासाठी करायचं?
मग आयात फक्त कमोडिटीची म्हणजे खाद्यतेल वगैरे आयात केली जातं. पण महाराष्ट्र औद्योगिक घटक कच्चा माल तोही आयात मोठ्या प्रमाणावरती करतो. याचा अर्थ हे प्रगत राज्य आहे. सगळ्या देशामध्ये जी गुंतवणूक येते परदेशातली त्यातली 28-29% गुंतवणूक उद्धव ठाकरे सरकारच्या काळात महाराष्ट्रात येत आहे. हे लक्षात घ्या. राणे साहेब ही आकडेवारी सुद्धा लक्षात घ्या. म्हणजे काहीही म्हटलं असेल की देवेंद्र फडणवीस हेच विकास पुरुष आहेत आणि उद्धव ठाकरे हे भकास पुरुष आहेत. अशी ज्यांना टीका करायची आहे त्याने अवश्य करा. पण ती वस्तुस्थितीला धरून नाही. उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक प्रकारची कामं झाली. शेतीसाठी तर त्यांनी आल्या कर्जमाफी दिली, ती राबवली ताबडतोब. कार्यक्षम पद्धतीने राबवली. ज्यांना प्रशासनातलं काहीच कळत नाही अशा उद्धव ठाकरे यांनी यशस्वीपणे कर्जमाफी राबवली. जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार होते तेव्हा कर्जमाफीची घोषणा झाली आणि त्याबद्दल त्यावेळी ती कर्जमाफीची घोषणा झाली पण चांगल्या पद्धतीने राबवली नाही हे आठवा. लोक हो आठवा हे. नारायण राणे जेव्हा विरोधी पक्षामध्ये होते तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सुद्धा ते काय बोलत होते, कशा प्रकारची टीका करत होते हेही आठवत. आणि मगच बोलायचं. आता मी तुम्हाला सांगतोय की याच्यामध्ये सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी आहे. त्यांनीही सांगितलं की गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये म्हणजे विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये 2020 मध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक होता आणि 2021 मध्ये पहिला क्रमांक होता. 2021 मध्ये 2200 आकडेवारी यायची अजून. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी ही अतिशय प्रतिष्ठित संस्था आहे. अर्थशास्त्रासंबंधी किंवा राणे यांच्या बाबपेक्षा ते जास्त ऑथेंटिक आहे त्यांची माहिती. ते आपण गृहीत धरलं पाहिजे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सनी सांगितलं. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ही प्रतिष्ठित संस्था आहे पुण्याची. या संस्थेशी माझा अनेक वर्ष संबंध होता. त्या संस्थेने सांगितले की महापरवाना सुविधा जी महाराष्ट्र सरकारची महापरवाना सुविधा ज्याच्यामुळे उद्योगपतींना उद्योजकांना नवीन कारखाने स्थापन करताना सगळे परवाने झटपट मिळतात. पटकन क्लिअरन्सेस मिळतात त्याची. ती महापरवाना सुविधा योजना अतिशय चांगली आहे. नंतर आदरातिथ्य क्षेत्रातले जे परवाने आहेत हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमधून पूर्वी 70 परवाने होते. ते परवान्यांची संख्या 10-20 पर्यंतच आणलेली आहे या सरकारने. त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. कोरोना काळामध्ये 70 ते 50 हजार विधवा आहेत. त्यांची जबाबदारी सरकारने घ्यायला पाहिजे होती, ती घेतली नाही. उद्धव ठाकरे सरकारने जे करायला पाहिजे होतं तेही केलं नाही, तेही सांग. बिहार असेल, राजस्थान असेल, आसाम सरकारने ते केलं. बिहार आणि आसाम मध्ये भाजपचं सरकार किंवा संयुक्त सरकार असेल बिहारमध्ये भाजप आणि जदयूचं, पण भाजप त्याच्यामध्ये तरी सुद्धा त्यांनी चांगलं काम केले ते चांगलं सांगतो आहे. आता महाराष्ट्रामध्ये 43 शहरं जी आहेत ती नेट झिरो म्हणजे ज्याच्यामध्ये हवामान बदलाचं आव्हान पत्करून जे काही करायला पाहिजे त्या बाबतीत 43 शहरामध्ये त्या गोष्टी केल्या जात आहेत. हे दुसरी गोष्ट म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आहे त्यामध्ये 14,50,000 लोकांना मोफत शस्त्रक्रिया देण्यात आली. मोफत शस्त्रक्रिया आणि आरोग्य क्षेत्रामध्ये खूप मोठं काम उद्धव ठाकरे यांनी करून दाखवलं. त्यांचं कौतुकही झालं. पण खुद्द पंतप्रधानांनी केलं, न्यायालयाने केलं, आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांचं कौतुक केलं. सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव आलेलं होतं. नारायण राणे मुख्यमंत्री असताना अशी मुख्यमंत्र्यांमधली स्पर्धा लावून सगळ्यात चांगला कोण असं तेव्हा लावलं जात नव्हतं. पण जर लावलं गेलं असतं त्या काळामध्ये जेव्हा नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा नारायण राणे यांचा नंबर काय आला असता हे मला माहिती नाही. पण फार वरचं स्थान त्यांनी मिळवलं असतं असं मला तरी काही वाटत नाही. कारण तेव्हा तर अनेक ठिकाणी अनेक चांगले वेगवेगळ्या पक्षांचे खूप चांगले मुख्यमंत्री त्या काळात होते. हे आपण लक्षात घेतलं. आता जरी भविष्यामध्ये मी
युवराजांचं म्हणजे उद्धव ठाकरेंचे नेतृत्व मान्य करणार नाही असं नारायण राणे शिवसेनेत असतानाच म्हणत होते. त्याप्रमाणे त्यांनी बंडखोरी केली, ते दुसऱ्या पक्षामध्ये गेले, हे सगळे आपल्याला माहिती. पण ते मुख्यमंत्री होण्यासाठी म्हणून काय झालं, अनुकूलता कशाची? ते एकदम ते मराठा होते आणि अशी प्रचार सुरू होता, की ब्राह्मण मुख्यमंत्री आहे, मराठा असला पाहिजे. कारण महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची संख्या जास्त. असा प्रचार केला गेला. त्यामध्ये मनोहर जोशींचं एक भ्रष्टाचाराचं म्हणजे त्यांच्या जावयाचं प्रकरण निघालं. तो एक भाग झाला. आणि शिवाय गोपीनाथ मुंडे या वेगवेगळ्या कारणासाठी ते मनोहर जोशींवरती नाराज होते, जे भाजपचे नेते. या सगळ्या गोष्टींचा फायदा मिळून नारायण राणे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेमध्ये त्यावेळी नारायण राणेंच्या शिवाय दुसरा कुठला नेताच नव्हता, की ज्याला मुख्यमंत्री पद बसवल्याशिवाय काही गत्यंतर नाही, अशी काही परिस्थिती नव्हती. तरी सुद्धा नारायण राणे यांनी पक्षासाठी, शिवसेनेसाठी ज्या वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे करायला लागतात, आर्थिक विचारही करायला लागतात. एखाद्या पक्षाच्या वाढीसाठी मला काय म्हणायचं ते आपल्याला माहिती. हा आर्थिक विचार त्यांनी केला. नारायण राणेचा आर्थिक उत्कर्ष कशा पद्धतीने झाला हेही आपण बघतो. चांगली गोष्ट आहे. ते म्हणतात, की माझं काही राजकारणावरती अवलंबून नाही. पण हे खरं जरी असलं, तरी हा जो भांडवली पाया त्यांचा जो भक्कम झाला, तो राजकारणात आल्यानंतर झाला हे हे खरं की खोटं? त्याचं उत्तर तेच देतील. शिवसेनेमुळेच, शिवसेनेचे नेते असल्यामुळेच नारायण राणेंना आर्थिक उत्कर्ष करता आला. त्यांना जे नाव मिळालं, नारायण राणे हे कोण गोष्ट आहे? हे महाराष्ट्राला, देशाला कळालं ते त्याचं कारण काय, की शिवसेनेमुळे मिळालं. जे काही मिळालं ते बाळासाहेबांमुळे मिळालं त्यांना. एकदा संधी मिळाल्यानंतर त्यांनी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामध्ये सुद्धा काही गुण आहेत. पण त्यांच्यावरती अनेक आरोप सुद्धा झाले. आता ते आरोप कोणकोणते आरोप आहेत? कोकणामध्ये काय-काय घडलं? श्रीधर नाईकांपासून खूप अनेक गोष्टी सांगता येतील. त्या काय-काय झाल्या गोष्टी. आता त्याच्यामध्ये तो पुन्हा इतिहास उगाळण्याचं काम. नारायण राणेची प्रतिमा कशा प्रकारची आहे हेही आपण पण त्यांनी असं सांगितलं एका पत्रकार परिषदेत, की शाहू फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं नाव घेण्याची सुद्धा यांची लायकी नाही. कोणाची? उद्धव ठाकरे यांची. मग या सगळ्या म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, पण हे जे सगळे महापुरुष आहेत, त्या महापुरुषांचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब शाहू फुले यांचं नाव घेण्याची पात्रता, कुवत ही फक्त नारायण राणेंबद्दल आहे असं आपण म्हणू. उद्धव ठाकरेंमध्ये ती पात्रता नाही, कुवत नाहीच आहे त्यांची असं नारायण राणेंचं मत आहे. आणि या महापुरुषांचं नाव कसं काय घेऊ शकतात? त्यांचं नाव कोणी घ्यायचं महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त नारायण राणेंनी घेतलं. तर माझं म्हणणं आहे, की नारायण राणेंचं जे स्वप्न त्यांनी बाळगलेलं आहे, की काँग्रेसमध्ये असताना त्यांचं स्वप्न पूर्ती झाली नाही. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. ते होता न आल्यामुळे मग अशोक चव्हाणांच्या विरुद्ध त्यांनी जाहीरपणे आरोप केले. पृथ्वीराज चव्हाणांवरती दुगाने झाडले त्यांनी. पण काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्री केलं नाही. महाराष्ट्राचा एक विकास पुरुष, त्याला काँग्रेसने चांगली वागणूक दिली नाही. आता हा विकास पुरुष भाजपमध्ये गेलेला आहे. आता भाजपमध्ये केंद्रीय मंत्री म्हणून एम-एस-एम-ई सेक्टरचं ज्याचं मोठं बजेट असतं, त्याचे मंत्री म्हणून एका वर्षामध्ये संपूर्ण चेहरामोहरा सगळ्या लघुउद्योग क्षेत्राचा, मध्यम उद्योग क्षेत्राचा, छोट्या उद्योगांचा बदलून टाकलाय नारायण राणेंनी. असं कदाचित कोणाचा दावा असेल, मला ते अजून ते लक्षात आलं नाही. त्याने असं नेत्रदीपक काम केलं असेल. चांगली कामगिरी कोणी केली होती? नितीन गडकरींनी केली. पण त्यांच्यापेक्षाही चांगली कामगिरी नारायण राणेंनी करून दाखवली असेल. निदान कोकणासाठी अनेक गोष्टी केल्या असतील. आता बघा कोकणासाठी कोकणात म्हणजे जो हायवे आहे मुंबई गोवा, तो महामार्ग, जो तिकडचा कोस्टल रोड आहे तो, किंवा तो चिपी विमानतळ जो आता सुरू झालाय. किती वर्ष हे सगळं रखडलेलं होतं. त्याची काहीही जबाबदारी नारायण राणेंवरती येत नाही. कोकणातले मोठे नेते असून.
त्याची सगळी जबाबदारी फक्त शिवसेनेवरती आणि उद्धव ठाकरेंवरती आहे, असं आपण मानूया. असं त्यांना म्हणायचंय की नाही मला माहिती आहे, पण कदाचित कोणाला म्हणायचं असू शकतं असं. हे सगळं जरी असलं, की दोन्ही बाजू आपल्या पुढे मांडल्यात, की आता एम-एस-एम-ई सेक्टरमध्ये सुद्धा यांनी काय नेतृत्व कामगिरी त्यांनी पुढे ठेवावी. एका वर्षात काय चमत्कार देशामध्ये घडून आणलाय. कोकणामध्ये शेकडो उद्योगधंदे सुरू झालेले आहेत. शेकडो लोकांना मदत झाली असेल, तर त्यांनी अवश्य सांगावं. पण राणे साहेब एवढे केंद्रातले मंत्री आहेत, तेव्हा महाराष्ट्रात शिवाय सगळ्या देशातल्या उद्योगांवरती त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, अशी अपेक्षा आहे. पण त्यांचं तर लक्ष फुल कॉन्सन्ट्रेशन त्यांचं मुंबईवर. कोकणापेक्षा मुंबई हा कोकणाचा एक भाग असल्याने मुंबईवर आणि त्यापेक्षाही सगळ्यात जास्त दुर्बीण घेऊन मातोश्रीवर त्यांचा फोकस आहे. मातोश्रीवर फोकस असायला काही हरकत नाही. टीका करा तुम्ही जरूर. पण महाविकास आघाडी सरकारने आणि उद्धव ठाकरे यांनी काहीही केलं नाही, असं जरी नारायण रावांना वाटत असलं, तरी वस्तुस्थिती अजिबात तशी नाही. माझ्या मते नारायण राणेंपेक्षा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची प्रतिमा ही अतिशय चांगली. महाराष्ट्रातल्या अनेक कुटुंबामध्ये त्यांचा एक कुटुंबवत्सल चेहरा लोकांना आवडतोय तो. ते आक्रस्ताळ्या पद्धतीने बोलत नाही. एखाद्या सभेमध्ये आक्रमकपणे बोलण्याची त्यांचा तो स्वभाव नाही. कमी बोलणं हे ते किती घरात बसले असले अशी टीका झाली असली, तरी टेक्नॉलॉजीच्या जमान्यात घरात बसून सुद्धा सगळ्या गोष्टींवर नियंत्रण करतायत. अनेक उद्योगपती तसं करतात, हे सांगण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कितीही टीका केली, तरीच देखील महाविकास आघाडी सरकारची आणि उद्धव ठाकरे यांची कामगिरी नारायण राणे यांच्या केवळ आणि केवळ 8.5 महिन्यांच्या कामगिरीपेक्षा अधिक उजळ आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी मी असं म्हणेन, की हे नेहमीच जे काही रडगाणं आहे, की काहीच करत नाही, यांच्याबद्दल काही करत नाही, त्यांच्याबद्दल काही करत नाही. हे सरकार काहीच काम करत नाही, घरात बसलेलं आहे. सारख्या त्या सरकारबद्दल तक्रारी करणं. एक प्रकारचं रडगाणच गाणं. नालायक ठेवणं त्यांना. हे सरकार जाईल, पाताळात गाडलं जाईल, असं म्हणणं. याच्यातनं काय साध्य होतं? काय नवीन काय त्याच्यामध्ये? आता म्हणून मलाही याच्या पलीकडे मी फक्त म्हटलं, की यांना इतके आरोप सातत्याने करतायत, तर निदान वस्तुस्थिती जरी तुमच्यापुढे ठेवावी. आता माझं म्हणणं जे आहे, तर तुम्ही दोन्ही बाजू सांगितल्या किंवा राणे यांनी चांगलं काम केलं तेही सांगितलं. आता याचा विचार राणे साहेबांनी करावा. कारण एकच गोष्ट पुन्हा-पुन्हा सांगितली आणि त्याचा काही उपयोगच होत नसेल, तर माणूस ती गोष्ट करणं थांबवतो. पण काही माणसं थांबतच नाही. थांबतच नसली, तर मग त्यांना आरसा दाखवावा लागतो आणि तेच काम मी हे केलेलं आहे. आता हे रडगाणं जे आहे, हे केव्हा थांबणार? या सरकारबद्दलचं, महाविकास आघाडी सरकारबद्दलचं, की हे सरकार केव्हा जाणार? काहीच करत नाही. आमच्या कुठल्याही मागण्या कोकणवासियांच्या पूर्ण करत नाही. हे सरकार रडगाणच झालं. माझं म्हणणं आहे, की हे रडगाणं न गाता हे सरकार तुम्ही पाडून दाखवा ना. पाडून जर दाखवलं आणि मग तुम्ही काही कर्तृत्व दाखवलं यांच्यापेक्षा जास्त, तर आम्ही तुम्हाला सलाम ठोकूया. पण आता एवढंच सांगतो, की आता हे तेच म्हणणं जे आहे, बस झालं आता, असं मला तरी वाटतं. नारायण राणे आणि त्यांच्या चिरंजीवांची मर्जी वेगळी असेल, तर माझं काही म्हणणं नाही. लोकशाहीमध्ये सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. एवढंच म्हणतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.